शेतकरीचा 9वा आणि 10वा हप्ता रखडला, मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं खरं कारण. जय शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, शेतकऱ्यांचे शेतीची वाढत जाणारा खर्च आणि त्या खर्चासाठी मदत व्हावी म्हणून केंद्र सरकारची जी PM किसान योजना आहे, त्या धर्तीवर आपल्या राज्य सरकारने सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केलेली आहे. या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 8 हप्ते मिळालेले आहेत आणि 9वा आणि 10वा हप्ता आत्तापर्यंत मिळणे गरजेचं होतं. मात्र हे दोन्ही हप्ते रखडलेले आहेत. आता याचे नेमके मूळ कारण काय आहे हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी काल सभागृहामध्ये सांगितलेले आहे. ते तुम्हाला ऐकावेच लागेल. पण जसा या योजनेचा उद्देश आहे त्याचप्रमाणे PM किसान योजनेचे पैसे वेळेवर मिळतील. मात्र नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे कधीच वेळेवर मिळत नाहीत. आता तुम्ही काल बघितले असेल, काल सभागृहामध्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीमध्ये जे काही बदल केले ते 19च्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचा लाभ मिळत होता, तो आता 2 लाखावर नेऊन ठेवलेला आहे आणि जे नियमित कर्जदार शेतकरी होते त्यांना 26 ते 27ची रक्कम भरणे बंधनकारक केलेले होते. त्यावेळेस त्यांना 50,000 रुपयांचा लाभ होता. मात्र ती एक अट काढून टाकली, म्हणजे यामुळे शेतकऱ्यांना चांगले एक समाधान मिळालेले आहे. मात्र पुन्हा हा महत्त्वाचा मुद्दा आहे की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची सुद्धा शेतकरी वाट पाहत आहे. हे हप्ते वेळेवर येणे गरजेचे आहे, मात्र ते कधी वेळेवर मिळत नाहीत. याचं सुद्धा काय आहे कारण हे लक्षात घ्या. काल स्वतः मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले की त्यावेळेस 50,000 रुपयांचा लाभ होता, मात्र ती एक अट काढून टाकली, म्हणजे यामुळे शेतकऱ्यांना चांगले एक समाधान मिळालेले आहे. मात्र पुन्हा हा महत्त्वाचा मुद्दा आहे की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासुद्धा शेतकरी वाट पाहत आहे. आता चंद्रपूर जिल्ह्याचे आमदार धानबोरसच्या बाबतीत त्यांनी प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी एक चिठ्ठी दिली. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी त्यावर उत्तर देताना ते खरे कारण सांगितले. आता धान बोनस देण्याबाबत जर ही परिस्थिती असेल, मग नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे का येत नाहीत हे यावरून स्पष्ट होत आहे आणि हे कर्जमाफीबद्दल जे आहेत ते केलेले आहेत. तर तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो, याची सुद्धा अंमलबजावणी लवकर होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये येणे गरजेचे आहे. नियमित कर्जदारांना सुद्धा याचा लाभ मिळणे लवकरात लवकर गरजेचे आहे. आता काल मुख्यमंत्री काय म्हणाले हे एकदा ऐकून घ्या. सुधीर भाऊंनी मला धानच्या बोनस संदर्भात चिठ्ठी पाठवलेली आहे. सुधीर भाऊ, ते आपल्याला द्यायचं आहे आणि त्याचा योग्य वेळी निर्णय करणारच आहो. आता फक्त कॅशचा प्रॉब्लेम कर्जमाफीमुळे आहे. हा नंतर तुमच्याशी चर्चा करतो. त्या संदर्भात फक्त एवढंच सांगतो की त्या संदर्भात आपण सकारात्मक आहोत, ते आपण नाकारलेले नाही. आता एक खरं कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. यावरून आता स्पष्ट होत आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते का मिळत नाहीत. आता फक्त दुसरा एक प्रश्न आहे. आपले रोहित पवार असतील किंवा रविकांत तुपकर असतील, शेतकरी संघटना असतील, यांची पीक विम्याच्या बाबत एक महत्त्वाची माहिती होती. त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आज संध्याकाळी 7 वाजता ऐकणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.